लेवलवरून निघून येतात. जर आजचं मार्केट तुम्ही बघितलं असेल 19 तारखेचं, तर सेम आपल्या लेवलपासून खाली आलेलं कालच्या लेवल तुम्ही व्हिडिओ बघू शकता. त्याच आपल्या एक्झॅक्टली ह्या लेवलला इथं या मार्केटनं टेस्ट केलेलं आणि तिथूनच मार्केट खाली आलेलं. इथे एक आपल्याला सेलिंगची ऑपॉर्च्युनिटी मिळालेली. त्याच्यामध्ये आपल्याला इझिली 20 पॉईंटचं टार्गेट हे अचीव झालेलं. त्याच्यानंतर इथं पण आपल्या झोनमध्येच मार्केट गेलं आणि इथं एखादी आपल्याला एक सेलची ऑपॉर्च्युनिटी मिळालेली. इथं पण आपल्याला 20 पॉईंटचं टार्गेट आणि 10 पॉईंटचा एसएल अशा पद्धतीनं 2 ऑपॉर्च्युनिटी आपल्याला मिळालेला. हे सगळा झोन कन्सोलिडेटेड झोनमध्ये होता. जर कालच्या लेवल तुम्ही बघितले असतील तर ह्या ज्या लेवल मी आज मार्क केल्यात त्या 20 तारखेसाठीच्या लेवल आहेत. आता याच्यामध्ये तुम्ही बघायला गेला 20 तारखेसाठी मार्केट बघू आपण. मार्केट जर इथं ओपन झालं आणि इथून इथंपर्यंत गेलं तर इथं तुम्ही सेलसाठी बघू शकता. सेम मार्केट ओपन होऊन थोडंसं वरती जाऊन इथंपर्यंत आलं तर इथं तुम्ही बायसाठी ट्राय करू शकता. या झोनमध्ये कुठलाही बाय सेल करू नका. या झोनमध्ये कुठलाही बाय सेलचा ट्रेड करू नका. बाय सेल करायचं असेल तर इथंच टाकायचा. बाईंग आणि सेलिंग इथंच होणार. फक्त या लेवललाच बाईंग आणि सेलिंग तुमची होईल. बाकी ठिकाणी काही होणार नाही. समजा मार्केट गॅप डाऊन होऊन आज सेम असं इथं क्लोजिंग दिलं, परत इथं टेस्ट दिलं तर परत तुम्ही इथं सेलिंगसाठी जाऊ शकता. जर एक कॅन्डल याच्या खाली क्लोज होऊन ह्याला टेस्ट झाली तर. पण मार्केट जोपर्यंत त्याला टेस्ट होत नाही तोपर्यंत तुम्ही सेलिंग बघायचं नाही. टेस्ट होणं म्हणजे काय, डायरेक्ट ह्याला एखादी कॅन्डल टच होणं असं पण नाही आहे. एकदम छोटासा गॅप राहिला असेल तरीसुद्धा तुम्ही इथे सेलिंगसाठी जाऊ शकताय. पण आपली जी स्ट्रॅटर्जी आहे EMAची आणि रिटेस्टची त्या बेसिसवरतीच तुम्ही इथे ट्रेड करायचा. EMAचा स्विंग पण चेंज झाला पाहिजे आणि रिटेस्ट पण झाला पाहिजे. त्याच्यानंतर रिटेस्ट होणारी कॅन्डलच्या खाली एखादी कॅन्डल क्लोज झाली पाहिजे तरच आपण तिथं ट्रेड इनिशिएट करणार. सगळ्यात सेफ साईड आपण जायचं आहे. जी कॅन्डल समजा एखादा स्विंग EMAचा असा आहे, इथे एखादी कॅन्डल ग्रीन टच झाली तर ह्या ग्रीन कलरच्या कॅन्डलच्या खाली क्लोजिंग दिली पाहिजे किंवा इथं क्लोजिंग दिली तरीसुद्धा ट्रेड आपण इनिशिएट करू शकतो आहे. पण तीच कॅन्डल इथं क्लोजिंग झाली एखादी तर इथं ट्रेड इनिशिएट करायचं नाही. थोडंफार 1-2 पॉईंटचा फरक चालतो, पण याच्यावरती क्लोजिंग असेल तर ट्रेड इनिशिएट करायचा नाही. याच्या खाली ज्यावेळी क्लोज होईल त्यावेळीच तर ट्रेड इनिशिएट करायचा. इथून 20 पॉईंटचं टार्गेट 10 पॉईंटचा एसएल, ते पण प्रीमियममध्ये. याच्यानुसार एसएल आणि TP लावू नका. जसं प्रीमियममध्ये आहे त्या पद्धतीने तुम्ही जाऊ शकता. आणि ट्रेड कधी इनिशिएट करायचा, ह्या लेवलला टच झालं पाहिजे, आपल्या झोनमध्ये येऊन ते वरती स्विंग तयार झाला पाहिजे तरच आपण इथं बाईंगसाठी जाऊ शकतो. इथं सेलिंगसाठी ट्राय करणार का, तर नाही. इथं सेलिंगसाठी ट्राय कधीही करायचं नाही. सेलिंगसाठी कधी ट्राय करणार, सेलिंगसाठी समजा ही लेवल आहे, या लेवलच्या खाली मार्केट आलं, या लेवलच्या खाली मार्केट आलं आणि इथं परत टेस्ट झालं तर इथं सेलिंगसाठी जाणार. मी इथं स्विंग तयार होते किती पण काय होते, सेलिंगसाठी इथं जाणार नाही. ह्याच्या खालूनच ह्याला टेस्ट झालं तरच मी सेलिंगसाठी जाणार. ही आपली एक सिम्पल स्ट्रॅटर्जी आहे आणि त्याच्यानुसार तुम्हाला रोज 2 ट्रेड मिळतात. त्यात 2 ट्रेडमध्ये 10 पॉईंटचा एसएल आणि 20 पॉईंटचं टार्गेट. 20 पॉईंटचं टार्गेट तरी सिम्पली तुम्हाला मिळून जातं, इझिली मिळून जातं. अशा पद्धतीनं तुम्ही ह्यासाठी ट्राय करू शकता. समजा मार्केट ओपन वरती गेलं तर इथं सेलसाठी जाऊ शकता. इथून खाली आलं तर इथं बायसाठी जाऊ शकता. या लेवलला गेलं तर इथं पण सेलसाठी जाऊ शकता. इथंपर्यंत इथं गेल्यानंतरच तुम्ही सेल करा. पण डायरेक्ट ह्या लेवल ब्रेक करत करत मार्केट वरती चाललं आहे आणि इथं कुठलाही स्विंग तयार झाला नाही तर इथं सेलिंग करू नका. जोपर्यंत स्विंग तयार होत नाही आणि रिटेस्ट होत नाही तोपर्यंत सेलिंगकडे जाऊ नका. सेम इथून इथं आलं तर इथं बाईंगसाठी बघा, पण स्विंग तयार झाल्यानंतरच बाईंगसाठी बघा. इथून मधूनच इथंपर्यंत गेलं तर इथं सेलिंगसाठी बघा, पण इथं बाईंगसाठी बघायचं नाही. ज्यावेळी खालून मार्केट टेस्ट होतं त्यावेळी बाईंगसाठी प्रयत्न करायचा नाही. वरती गेलं पाहिजे, ह्याला टेस्ट होऊन इथं स्विंग तयार झाला पाहिजे तरच तुम्ही इथं बाईंगसाठी तयार जा. ते पण EMAचा मूड आपला हाय म्हणजे EMA क्रॉस झाला पाहिजे आणि क्रॉस होऊन याचा स्विंग वरती पाहिजे आणि कॅन्डल रिटेस्ट पाहिजे. जी कॅन्डल रिटेस्ट करणार त्याच्या खाली किंवा वरती कॅन्डल क्लोज पाहिजे, तिथं आपण बाय किंवा सेल बघू शकतो. अशा पद्धतीने उद्यासाठी प्लॅन करा. नक्की तुम्हाला 2 ट्रेड तरी मिळून जातील. त्याच्यानंतर उद्या आपण मार्केटचं ॲनालिसिस बघूच. उद्या आपली एक्सपायरी असल्यामुळं नेक्स्ट एक्सपायरीचा एखादा प्रीमियम ॲड करून ठेवा आणि तो बाय आणि सेल करा. 20 तारखेचा करू नका, कारण आपण बाईंग करतो. बाईंगमध्ये टाईम डिके करंटची एक्सपायरी घेतली तर टाईम डिके भरपूर असतो. त्यामुळे नेक्स्ट एक्सपायरीचाच ॲड करा आणि त्याच्यामध्येच तुम्ही ट्रेड करू शकता. लेवल बघून परत एकदा बघून घ्या. अशा पद्धतीनं उद्या ट्रेड तुम्ही प्लॅन करू शकता.